फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल SM गायडन्स पॉईंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मित्र, आपण पोलीस भरती 2020 ची तयारी करत आहे, ज्याच्यामध्ये GR 2019 सोबतच 2020 मध्ये कोणत्या प्रकारे पोलीस भरती असणार, पेपरचा पॅटर्न कसा असणार, लेखी परीक्षेमध्ये कोणते प्रश्न येणार याची माहिती घेतो. आजचा पेपर जो व्हिडिओ आहे तो पेपरच्या दृष्टिकोनातून फार इम्पॉर्टंट आहे, कारण मी तुम्हाला आज 50 असे प्रश्न सांगणार आहे की जे आजपर्यंत पोलीस भरतीमध्ये वारंवार रिपीट होत आलेले आहेत. यांना तुम्ही पाठच करून ठेवायला पाहिजे. जर तुम्ही पोलीस भरती तयारी करत असाल किंवा कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह परीक्षेची तयारी करत असाल तर लगेच आपल्या SM गायडन्स पॉईंट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरत जाऊ नका आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे. आणि जर तुम्हाला पोलीस भरतीची ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची असेल तर खाली मोबाईल नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. काय टर्म्स अँड कंडिशन आहे मी तुम्हाला मोबाईल व्हॉट्सअपवर सांगून देईन. तर वेळ न करता व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो, आता भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की अनअकॅडमी आपल्या राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा तयारीसाठी अवेलेबल झाला आहे. सोबतच पोलीस भरतीसाठी सुद्धा अनअकॅडमीवर बॅचेस लॉन्च झाले आहे. या ठिकाणी डेली करंट अफेअर्सची टेस्ट सिरीज इथं राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा लेक्चर्स घेतले जातात. मंडे टू फ्रायडे 7:30 PM फ्री ऑफ कॉस्ट लाईव्ह टेस्ट सिरीज असते, याच्यामध्ये जॉईन व्हा. सोबतच फाउंडेशन बॅच कोर्स फॉर MPSC 2021 चा टार्गेट ठेवून फाउंडेशन बॅच चालू झाली आहे. राज्यसेवेचा अभ्यास करण्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. खालील डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही बॅचला जॉईन करू शकता. सोबतच तुम्ही जर रेफरल कोड SOHELLIVE लाईव्ह सोहेल लाईव्ह हा रेफरल कोड वापरला तर तुम्हाला 10% या ठिकाणी डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. या रेफरल कोडची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसेच फुल प्रिपरेटरी कंबाईन प्रिलिम्स बॅच 2021 संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बॅच 2021च्या परीक्षेसाठी बॅच चालू झाली आहे, लॉन्च झाली आहे. लवकरात लवकर एनरोल करून घ्या. इथे सुद्धा तुम्ही माझा रेफरल कोड वापरला तर तुम्हाला 10% डिस्काउंट भेटेल. आणि या बॅचची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. अनअकॅडमी बेस्ट काय करण्याच्यावर महाराष्ट्राचे टॉप एज्युकेटर्स असतात, सगळ्याच्यावर लाईव्ह फ्री क्लासेस घेतात आणि सर्व परीक्षांचे टेस्ट पेपर याच्यावर होत असतात. आणि अनलिमिटेड कंटेंट तुम्हाला इथे भेटते, ते सुद्धा महाराष्ट्राच्या टॉप एज्युकेटर्सच्या मार्गदर्शनाखाली, जे की अनअकॅडमी या ऍपवर फ्री लाईव्ह क्लास सुद्धा घेत असतात. तुम्हाला हे सगळे एज्युकेटर्स स्क्रीनवर दिसत आहेत. तर वेळ न करता अनअकॅडमी ऍप आपल्या मोबाईलमध्ये लवकरच इन्स्टॉल करा. आणि तुम्हाला इथं फीस सुद्धा स्क्रीनवर दिसत आहे. आणि जर तुम्ही रेफरल कोड SOHELLIVE लाईव्ह सोहेल लाईव्ह याचं लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्याच्यावर क्लिक केलं तर या सगळ्या फीस मध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट भेटून जाईल. आपला जो पहिला प्रश्न आहे आणि हा जो भाग आहे ना, संपूर्ण सामान्य ज्ञान म्हणजे याच्यात इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर विज्ञान, चालू घडामोडी आणि इतर जनरल नॉलेज हे सगळ्या गोष्टींचा इन्क्लूड असतात. या सामान्य ज्ञान या विषया अंतर्गत सगळे विषयातले क्वेश्चन याच्यात देतात. तर असे 50 क्वेश्चन आपण पाहणार आजच्या पेपरमध्ये की जे वारंवार आतापर्यंत एक्झाम मध्ये विचारले गेले आहेत. जर तुम्ही जुने पेपर उचलून पाहिले तर तुम्हाला दिसून जातील. पहिला प्रश्न, नासाने जगातील सगळ्यात मोठी अवकाशातील दुर्बीण तयार करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला आहे. त्या दुर्बिणीला दिलेले नाव कोणते? जेम्स वेब, जेम्स ईडन, जेम्स फेस की जेम्स पियर? फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो आणि याचं उत्तर लक्षात ठेवा, जेम्स वेब. काय नाव दिलं? जेम्स वेब. प्रश्न क्रमांक 2, ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? पर्यावरण रक्षण, आरोग्य सुधारणा, नक्षलवाद बिमोड आणि भ्रूण हत्या. आणि आपल्या पोलीस विभागाशी संबंधित हा ग्रीन हंट आहे, तो कशाशी आहे? नक्षलवाद बिमोड करण्यासाठीचा आहे. हा आपल्या पोलीस विभागाशी संबंधित आहे, त्यामुळे हा वारंवार विचारला जातो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कुठल्या क्षेत्रात सर्वात कमी वन क्षेत्र आहे? जालना, नांदेड, उस्मानाबाद की लातूर? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, लातूर. या विभागात सगळ्यात कमी वनक्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये. राजश्री शाहू महाराजांनी, प्रश्न 4 आहे, कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला? 1922, 1920, 1948 की 1921? आणि याचं उत्तर आहे 1920. राजश्री शाहू महाराजांनी घटस्फोटाचा कायदा कधी संमत केला? 1920 ला. जितके मी प्रश्न सांगत आहे मित्रांनो, यांना तोंडपाठ ठेवा, हे वारंवार परीक्षेत विचारले जातात. आणि मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करणे विसरू नका. मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करत जा. प्रश्न क्रमांक 5, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? डॉक्टर बोस, डार्विन, लॅन्स्टेनर की न्यूटन? हा कोण मांडलाय? चार्ल्स डार्विन यानं उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 6, व्हेंटिलेटर या चित्रपटामध्ये खालीलपैकी कोणत्या अभिनेत्रीने मराठी गाणे गायले होते? माधुरी दीक्षित, दीपिका पादुकोण, विद्या बालन की प्रियंका चोपडा? उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर डी, प्रियंका चोपडा. या गायिकेनं, म्हणजे ही हिरोईन आहे, त्यांनी व्हेंटिलेटर या चित्रपटामध्ये मराठी गाणं गायलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन,
प्रश्न क्रमांक 7, जिल्हा परिषदेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात? हव्या तितक्या वेळा, वर्षातून जास्तीत जास्त 4 वेळा, 2 बैठकीनंतर अंतर 3 महिन्यापेक्षा अधिक नको आणि 2 बैठकीतील अंतर 4 महिन्यापेक्षा अधिक नको. आणि खाली ऑप्शन दिलेले आहे. या गोष्टी बेसिक गोष्टी आहे, जी की आपल्याला पंचायत राजच्या अंतर्गत घटकात येतात, ते आपल्याला माहित असल्या पाहिजे. त्यातलं कोणतं आहे? हव्या तितक्या वेळाही होऊ शकतात, आहे ना, हव्या तितक्या वेळा होऊ शकतात आणि 2 बैठकीतील अंतर 3 महिन्यापेक्षा अधिक नको. हे 2 बरोबर आहे. अ आणि क म्हणजे ऑप्शन नंबर ब याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता कोण होता? बघा, महाराष्ट्र केसरी इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र दृष्टिकोनातून. नुकता झालेला विजेता कोण हा एक प्रश्न येतो आणि प्रथम याला फार महत्व असते. या 2 माहित असलेच पाहिजे आपल्याला. तर इथं प्रथम विजेता कोण विचारलं? गणपत खेडकर, दादू चौगुले, नरसिंह यादव की दिनकर पाटील? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, दिनकर पाटील. ठीक आहे. महाराष्ट्र केसरीचे प्रथम विजेते दिनकर पाटील. प्रश्न क्रमांक 9, ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे? सिडनी पर्थ, सेंट पीटर्सबर्ग, व्हॉल्डिओटास्क, हॅलिफिक्स, व्हॅकुलर, कादिर आणि केपटाऊन. सायबेरियन ट्रान्स लोहमार्ग हे कोणत्या दरम्यान आहे हे आपल्याला विचारलं आहे आणि याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, सिडनी आणि पर्थ. सिडनी आणि पर्थ यांच्या दरम्यान हा ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 10, एमकेएस पद्धतीमध्ये चाल या भौतिक राशीचे एकक कोणते? मीटर स्क्वेअर पर सेकंद, मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंड स्क्वेअर की मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर? एमकेएस मध्ये चाल हे एकक आपल्यामध्ये विचारले जातात. यांबद्दल आपल्याला माहिती असलीच पाहिजे. आणि उत्तर काय आहे? मीटर पर सेकंद. चालीचं काय आहे? मीटर पर सेकंद. प्रश्न क्रमांक 11, कुस्तीपटू साक्षी मलिक मूळ कोणत्या राज्याची आहे? पंजाब, दिल्ली, केरळ आणि हरियाणा. साक्षी मलिक नेहमी चर्चेत असणारी ही खेळाडू आहे, कुस्तीपटू आहे. त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे आणि ही कुठलची? हरियाणाची आहे. लक्षात ठेवा, कुठलची आहे साक्षी मलिक? हरियाणा. नेक्स्ट क्वेश्चन. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? राजा राममोहन राय, केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर की ईश्वरचंद विद्यासागर? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1, राजा राममोहन राय. हे संवाद कौमुदी वृत्तपत्र यांनी चालू केलं होतं, राजा राममोहन राय यांनी. प्रश्न क्रमांक 13, भारताच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने वाहन प्रदूषण रोखण्याच्या प्रणालीतील किती मानांकन पूर्ण केलेली आहेत? 4, 2, 5 की 3? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4, 3 मानांकने पूर्ण केली आहे. प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न येत असतात परीक्षेमध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली? ऊस, फलोत्पादन, तेलबिया की कापूस? आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, फलोत्पादन यासाठी ठिबक सिंचन योजना उपयुक्त ठरली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 15, भारतातील निर्वाचन आयोगाने निवडणूक प्रक्रियेत बदल घडवत असताना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा म्हणजेच ईव्हीएम यांचा वापर या हेतूने केला. काय हेतू आहे ईव्हीएमचा? याच्यावर बरेच शंका उपस्थित केल्या जातात ईव्हीएम वर. त्याच्यामुळे या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. निवडणुकीतील बोगस मतदान टाळण्यासाठी, जलद निवडणूक घेता याव्यात, निवडणूक प्रक्रिया सुलभ व्हावी, निवडणूक प्रक्रियेत शासनाचा अधिकार व्हावा. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे इथं आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी नाही का, निवडणूक बोगस मतदान टाळण्यासाठी करेक्ट आहे. जलद निवडणूक फास्ट होते इलेक्ट्रॉनिक मशीन असल्यामुळे करेक्ट आहे. निवडणूक प्रक्रिया सुलभ व्हावी हे सुद्धा करेक्ट आहे. परंतु निवडणूक प्रक्रियेत शासनाचा अधिकार व्हावा, शासन हस्तक्षेप करू शकते का? नाही. हस्तक्षेप करत असेल तर चुकीचं आहे. हे हेतू होऊच शकत नाही, आहे ना, म्हणजे हा चुकीचा आहे. म्हणजे अ, ब, क करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 16, लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे कोणत्या वर्षी भूकंप होऊन मोठी जीवितहानी झाली होती? वारंवार येतो किल्लारीच्या भूकंपासंबंधित प्रश्न आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3, 1993 साली ही किल्लारी येथे भूकंप झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 17, पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होते? माध्यमातील कणाच्या कंपनामुळे, माध्यमातील कणाच्या सरळ रेषेतील गतीमुळे, माध्यमाच्या कणांतील घर्षणामुळे आणि माध्यमातील कणांच्या परिवलनामुळे? हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूपदा रिपीट झालेला प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे माध्यमातील कणांच्या कंपनामुळे ध्वनी निर्मिती होते. ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनले आहे? जांभा, रूपांतरित, ग्रॅनाइट की बेसॉल्ट? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, बेसॉल्ट. महाराष्ट्र पठार हे कशाचे बनले आहे? बेसॉल्ट या खडकापासून बनले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नाही? पेठचा राजा भगवंतराय, गुलमार दुबे, अझीजन नर्तिका, काश्मीरचा राजा गुलाब सिंग? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जो काश्मीरचा राजा गुलाब सिंग आहे 1857च्या उठावाशी संबंधित नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 20, जागतिक क्रीडा प्रकारातील उत्तेजित द्रव्य सेवन नियंत्रित संस्था वाडा चे मुख्यालय कुठे आहे? हा सुद्धा फार वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो. वाडा, मॉन्ट्रियल कॅनडा, वॉशिंग्टन अमेरिका, बीजिंग चीन मधला आणि जिनिव्हा. तर वाडाचं मुख्यालय कुठे आहे? आणि याचं मुख्यालय आहे
मॉन्ट्रियल, कॅनडाच्या मॉन्ट्रियल या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MIA कोणत्या शहरात आहे? मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पुणे. कुठे आहे MIA ही अकॅडमी? ऑप्शन नंबर 3 पुणे या ठिकाणी ही अकॅडमी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणता रोग आई वडिलांकडून रुग्णाला अनुवांशिकरित्या होतो? सिकल सेल अमेनिया आहे तो, मुरदूस, मूत्रपिंड निकामी होणे आणि रक्ताशय. तर अनुवांशिक रोग कोणता आहे याच्यापैकी जो मातापित्यांकडून पाल्यामध्ये येतो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 सिकल सेल. हा जो रोग आहे ना तो मातापित्यांकडून अनुवांशिकरित्या मुलांमध्ये येतो. प्रश्न क्रमांक 23, रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? इम्पॉर्टंट क्वेश्चन मित्रांनो, बऱ्याच एक्झाम मध्ये, पोलीस भरतीच नाही तर बहुधा म्हणजे जवळपास मी म्हणतो 70% एक्झाम मध्ये हा प्रश्न आलेलाच आहे. त्याच्यामुळे पाठच ठेवा याला. तर व्हल्कनायझेशन मध्ये गंधक, व्हल्कनायझेशन करण्यासाठी कशाचा उपयोग होतो? गंधक. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 24, भारतातील नद्या जोड योजना काय म्हणून ओळखली जाते? नीलक्रांती, जलक्रांती, पीतक्रांती की अमृत क्रांती? आणि याचं योग्य उत्तर आहे अमृत क्रांती. काय आहे? अमृत क्रांती. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 25, किशोरीताई अमोनकर या कोणत्या घराण्यातील गायकीसाठी प्रसिद्ध होत्या? दादरा, कानपूर, जयपूर की पुणे? किशोरीताई अमोनकर कशाशी संबंधित होत्या? तर या होत्या जयपूर घराण्यातील. कशासाठी येत्या? जयपूर. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्रातील कटक मंडळ नसलेले ठिकाण कोणते? औरंगाबाद, कामठी, देवळाली की बुटीबोरी? कटक मंडळ नसलेले विचारलं आहे तर हे बुटीबोरी हे कटक मंडळ नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 27, शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला देण्यासाठी कोणती प्रणाली सुरू करण्यात आली होती किंवा आहे? N किसान, S किसान, M किसान की G किसान? योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 M किसान. कोणती प्रणाली? M किसान. प्रश्न क्रमांक 28, प्रकल्प सूर्योदय योजना पुढीलपैकी कशाशी निगडीत आहे? मोफत LPG कनेक्शन, एड्सचा प्रादुर्भाव रोखणे, बेरोजगार तरुणांना कर्ज वाटप की शेतकऱ्यांना मोफत बियाणे? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 एड्सचा प्रादुर्भाव रोखणे. प्रकल्प सूर्योदय हा एड्सचा प्रादुर्भाव रोखण्याशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 29, मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे? जलयुक्त शिवार, आदर्श ग्राम योजना, मेक इन इंडिया ही जनधन योजना? आणि याचं योग्य उत्तर आहे मेक इन इंडिया. मॅग्नेटिक महाराष्ट्र कशाशी संबंधित आहे? मेक इन इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 30, भारतीय राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण? महात्मा गांधी, न्यायमूर्ती मगो रानडे, ॲलन ह्यूम की दादाभाई नौरोजी? सोपा प्रश्न आहे, विचारला जातो पण कधी कधी याच्यात लोक कन्फ्युज होतात. महात्मा गांधींना टिक मार्क करून देतात पण चुकीचं आहे. कोण आहे? ॲलन ह्यूम. कोण आहे राष्ट्रीय सभेचे संस्थापक? ॲलन ह्यूम. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. DDoS हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा सायबर संकटात मोडतो? स्पॅम, फिशिंग, संगणकीय जाळेवरील हल्ला की फार्मिंग? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 संगणकीय जाळ्यावरील हल्ला. संगणकीय जाळ्यावरील हल्ला म्हणजे इंटरनेटवरील हल्ला. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 32, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली? हा सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. भारतरत्न पुरस्कार याच्यात कोणकोणते प्रश्न विचारले जातात? सुरुवात केव्हापासून झाली, कोणाला भेटलं, कधी भेटलं, त्याच्याशिवाय मग महाराष्ट्रात कोणाकोणाला भेटलं. मागं आपण पेपर सोडवला त्याच्यामध्ये पाहिलं होतं की महाराष्ट्रातले कोण कोण आहे भारतरत्न पुरस्कार विजेते. हे प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर याचा आहे सुरुवात कधी झाली? तर याची सुरुवात झाली होती मित्रांनो 1954 पासून. भारतरत्नाची सुरुवात कधीपासून आहे? 1954. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणत्या दिवशी नोटबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला होता? अतिशय महत्वाची घडामोड आहे, विचारल्या जाऊ शकते. नोटबंदीवरची प्रश्न नुकतंच यावर्षी बघा 3 वर्ष कंप्लीट झाले ना, त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट होतो क्वेश्चन. 7 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर की 10 नोव्हेंबर? हे 2016ला सगळे कॉमन आहे. तर फक्त डेट बदली आहे ना, तो नोव्हेंबरलाच, परंतु कोणत्या डेटला? याचे उत्तर आहे 8 नोव्हेंबर 2016ला. कदाचित हे कोणीच विसरू शकणार नाही ही डेट, 8 नोव्हेंबर 2016. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 34, आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच एक्झाम मध्ये आता हा विचारला जात आहे कारण आपल्या भारताच्या पुढाकारानं युनोनं हा जागतिक योग दिन डिक्लेअर केलं. तर हा आहे 21 जून, जागतिक योग दिन 21 जून. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 35, केंद्र शासनाच्या 122व्या घटना दुरुस्तीबाबत खालील योग्य विधान निवडा. जीएसटी कर प्रणालीबाबतची घटना दुरुस्ती, नोटबंदी अंमलात आणण्याबाबत घटना दुरुस्ती, निवडणूक प्रक्रिया सुधारणेबाबत घटना दुरुस्ती आणि सर्जिकल स्ट्राईक विषयक घटना दुरुस्ती. 122वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जीएसटी कर प्रणालीबाबतची घटना दुरुस्ती. लक्षात ठेवा 122वी कशाची आहे? जीएसटी संबंधीची. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 36, पावनधान आश्रम कोणी स्थापन केला? साने गुरुजी, महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की आचार्य विनोबा भावे? उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 आचार्य विनोबा भावे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 37, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण?
रघुराम राजन, पी चिदंबरम, उर्जित पटेल. हा आता हे सगळे ऑप्शन चुकलेले आहे. उर्जित पटेल याच्या आधी होते. आता कोण आहे? शशिकांत दास. कोण आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे शशिकांत दास हे पूर्व IAS आहेत. त्यांना आता रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर बनवण्यात आलंय. शशिकांत दास हे याचे आहे. हे विचारलं जातो मित्रांनो, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहे? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर सध्या कोण आहे? शशिकांत दास. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणती स्वदेशीय बनावटीची आण्विक पाणबुडी आहे? INS विराट, INS अर्जुन, INS अरिहंत, INS नाग. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 INS अरिहंत ही स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे. सध्या आत्मनिर्भर भारत हा चालू आहे ना, त्याच्यामुळे आत्मनिर्भर भारतवर याच्याविषयी अंतर्गत हा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 39. टाइम पर्सन ऑफ द इयरचा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय कोण? नरेंद्र मोदी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी की महात्मा गांधी. हा सुद्धा क्वेश्चन खूपदा येतो आणि मुलं याच्यात कन्फ्युज होतात. बऱ्याच लोकांना वाटतं की नरेंद्र मोदी आहेत, परंतु नाही मित्रांनो. फक्त एकमेव भारतीय आहेत महात्मा गांधी. ऑप्शन नंबर 4 त्यांना टाइम पर्सन ऑफ इयरचा पुरस्कार भेटलेला आहे. नरेंद्र मोदी त्याच्यासाठी त्यांची ते जे सुरुवातीला जास्त व्यक्तीची निवड करतात, जवळपास 25 व्यक्तीची निवड करतात, मग ते ऑनलाईन वोटिंगसाठी वेबसाईटवर टाकतात. परंतु वोटिंगमध्ये नरेंद्र मोदी जिंकले होते, परंतु त्यांची एक ज्युरी असते. ती ज्युरी ठरवते की कोणाला टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार, तो पुरस्कार नाहीये, त्या मॅगझिनच्या फ्रंट पेजवर त्यांचं नाव दिलेलं जाते. तो एका टाइमचं म्हणणं आहे की ते पुरस्कार नाहीये, परंतु जागतिक लेवलवर त्याला फार मोठं महत्व आहे. तर वोटिंगमध्ये नरेंद्र मोदी जिंकले होते, परंतु नंतर ज्युरीनं त्यांचं नाव वारंवार कॅन्सल केलं. असं 3 वेळा झालेलं आहे. वोटिंगमध्ये जिंकले, परंतु ज्युरीनं त्यांना हे पुरस्कार काही दिलं नाही. भारताचे एकमेव व्यक्ती कोण आहे ते पुरस्कार जिंकणारे? महात्मा गांधी. तर आजच्या व्हिडिओ साठी इतकंच मित्रांनो. पुढील क्वेश्चन आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, तर कसे वाटले क्वेश्चन नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तुम्हाला यापैकी किती प्रश्नांची उत्तर माहित होती ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजून कोणत्या विषयाचे क्वेश्चन पाहिजे ते सुद्धा सांगा. आणि मित्रांनो लाईक करणे विसरत जाऊ नका. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर सुद्धा करा. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.